परळी वैजनाथ 12 ज्योतिर्लिंगांपैकी वैद्यनाथाच्या ज्योतिर्लिंगानं पावन झालेलं एक धार्मिक शहर. पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक व राजकीय वारसा लाभलेलं बालाघाटच्या डोंगर कुशीत वसलेलं एक छोटं गाव. नागरिकीकरणाच्या झपाट्यात इतर शहरांप्रमाणेच वेगानं वाढणारं एक शहर विकासापासून मात्र कोसो मैल दूरच होतं. मोठं राजकीय नेतृत्व लाभूनही प्रत्येक निवडणुकीत या शहरातील नागरिकांना केवळ आयडियल परळीचं स्वप्न दाखवलं जायचं, पण प्रत्यक्षात कृती मात्र शून्य असायची. भूलथापांच्या या भूलभुलैयांना परळीकर जनता आता कंटाळली होती. त्यांना एक सर्वांगीण विकास करणारं, इतर विकसित शहरांप्रमाणे चौफेर प्रगती करणारं, दुर्दम्य दूरदृष्टी व त्यासाठी लागणारी प्रबळ इच्छाशक्ती असणारं एक कणखर नेतृत्व हवं होतं. परळीकरांच्या सुदैवानं त्यांना हे नेतृत्व लाभलं ते सन 2011च्या शेवटाला. याच शहरात लहानाचे मोठे झालेल्या, इथल्या गल्ली बोळांमध्ये खेळलेल्या आणि इथल्या प्रत्येक नागरिकाला ओळखणाऱ्या, आपल्या परळीसाठी, आपल्या माणसांसाठी काहीतरी केलं पाहिजे ही भावना ठेवून राजकारण आणि समाजकारणात काम करणाऱ्या धनंजय मुंडे या तरुण नेतृत्वाच्या हाती शहर विकासाची मुख्य वाहक आणि दायित्व असणारी मध्यवर्ती संस्था म्हणून काम करणारी नगर परिषद ही संस्था ताब्यात आली आणि शहराच्या विकासाचा खऱ्या अर्थानं सूर्योदय झाला. एका ऐतिहासिक विकास पर्वाचा प्रारंभ झाला. संघर्षात्मक परिस्थितीमध्ये धनंजय मुंडे या नेतृत्वाच्या नगर परिषद ही संस्था ताब्यात आली. विकासाचा रोडमॅप त्यांच्या डोक्यात आधीपासूनच तयार होता आणि त्यानंतर सुरू झाली ती विकासाची घोडदौड. अन्न, वस्त्र आणि निवारा या जशा मानवाच्या मूलभूत गरजा असतात, तशीच आणखी एक त्याहून महत्वाची गरज असते ती पिण्याच्या शुद्ध पाण्याची. एकीकडे परळी शहर झपाट्यानं वाढत होतं आणि शहराला पाणी पुरवठा करणारी योजना मात्र 25 वर्षांपासून तीच कायम होती. या वाढीव लोकसंख्येला पाणी मिळेनासं झालं होतं. शहरातल्या अनेक भागातील नागरिकांना टँकर, बोअर अशा साधनांवर अवलंबून राहावं लागत असे. डोक्यावर हंडे घेत पाण्यासाठी फिरणारी जनता परळीच्याही काही भागात दिसू लागली होती. त्यातच सातत्यानं येणाऱ्या दुष्काळामुळं परळीकरांवर पाण्यासाठी 10 दिशा फिरण्याची वेळ आली होती. पाण्यावरची परळी म्हणून ओळख असलेलं हे गाव पाण्यासाठी मात्र व्याकुळ झालेलं होतं. पाण्याचा हा मूलभूत प्रश्न सोडविण्यासाठी धनंजय मुंडे नावाच्या या नेतृत्वानं गळ घातली ती तत्कालीन उपमुख्यमंत्री आणि राज्याचं एक खंबीर नेतृत्व असणाऱ्या आदरणीय अजितदादा पवार यांना. परळीतल्या एका कार्यक्रमात दादांनी पाण्याचा प्रश्न सोडविण्याचा परळीकरांना शब्द दिला. दुसऱ्याच दिवशी या संबंधीची बैठक घेतली आणि परळीकरांना 24 तास पाणी पुरवठा करू शकेल अशी 35 कोटी रुपयांची वाढीव पाणी पुरवठा योजना अवघ्या 62 दिवसात मंजूर करून दिली. आज या योजनेचं काम अंतिम टप्प्यात आलंय. आगामी काही महिन्यात परळीकरांना या योजनेतून 24 तास पाणी मिळणार आहे. शहराच्या वेगवेगळ्या भागात टाक्या उभारल्या गेल्या आहेत. 88 किलोमीटर लांबीची गल्ली बोळातील पाण्याची वितरण व्यवस्था पूर्ण झाली आहे. नागापूरच्या वाण धरणावर योजनेचे इंटकवेल, मुख्य जलवाहिनी, पंप हाऊस ही कामं पूर्ण होत आली आहेत. परळीकरांना आता प्रतीक्षा आहे ती केवळ काही महिन्यांची. आगामी 25 वर्षांचं नियोजन करून करण्यात आलेली ही योजना परळीकरांची तहान भागविण्यासाठी सज्ज झाली आहे. भगीरथानं ज्याप्रमाणे पृथ्वी तलावर गंगा आणली, त्याचप्रमाणे धनंजय मुंडे नावाच्या या भगीरथानं परळीकरांसाठी ती भूमिका पार पाडली आहे. एकीकडं या योजनेचं युद्ध पातळीवर काम सुरू असताना सातत्यानं येणाऱ्या दुष्काळामुळं नागापूरचं धरण आटत चाललं होतं. परळीकरांनाही पाण्याची समस्या भेडसावू लागली होती. मात्र माझ्या गावातील जनतेला पाण्याचा त्रास होणार नाही यासाठी या नेतृत्वानं कधी नगरपालिकेच्या माध्यमातून, कधी स्वतःच्या स्थानिक विकास निधीतून, तर कधी सामाजिक बांधिलकी जोपासून काम करण्याचा नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरात अनेक विंधन विहिरी घेतल्या.
नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहराला टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा करून या शहराला पाण्याची कधी अडचण भासू दिली नाही. तीव्र दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या भागात शाश्वत जलसाठा निर्माण करण्याचा एक यशस्वी प्रयत्न नगर परिषदेनं केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष माननीय खासदार श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या अमृत महोत्सवी कृतज्ञता वर्षानिमित्त संकल्पित केलेला व नामदार धनंजयजी मुंडे यांच्या संकल्पनेतून साकारलेला नाथ जल पॅटर्न अंतर्गत शहराच्या मध्यवाहिनी नदीवर नगर परिषदेच्या वतीने बंधारा बांधण्यात आला. हा बंधारा आज ओसंडून वाहत आहे. कोणत्याही शहराची दृश्य ओळख निर्माण होते ती शहरातल्या इमारतींनी, रस्त्यांनी आणि मूलभूत सुविधांनी. धनंजय मुंडेंनी दुसऱ्या टप्प्यात ध्यास घेतला तो शहरातील या रस्त्यांच्या विकासाचा. तत्कालीन उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार यांच्या माध्यमातून सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियानांतर्गत शहरातील मुख्य 8 रस्ते, दुभाजक, पादचारी मार्ग आणि नाली बांधकामासाठी 45 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून घेतला. आज शहरातील ही सर्व कामं पूर्ण झालेली दिसत आहेत. बदललेली परळी आकाराला आलेली पाहायला मिळत आहे. भव्य रस्ते, पादचारी मार्ग, नाली बांधकाम आणि दुभाजकांमुळे परळीच्या अंतर्गत वाहतुकीचा प्रश्न तर मिटलाच, त्याचबरोबर शहराला एक नवीन रूप आलेलं दिसत आहे. परळी शहराच्या वैभवातील आणखी मानबिंदू असलेली वास्तू आणि सांस्कृतिक ओळख असलेली नटराज रंगमंदिराची इमारतही मोडकळीला आली होती. सांस्कृतिक कार्यक्रम, नाटकं यासाठी एका नाट्यगृहाची आवश्यकता होती. याच नटराज रंगमंदिराच्या सुसज्ज आणि सुविधांनी युक्त पुनर्निर्माणाचं धनंजय मुंडे यांचं स्वप्न होतं. आदरणीय अजितदादांच्या सहकार्यानं या नाट्यगृहासाठी त्यांनी 3 कोटी रुपयांचा विशेष निधी प्राप्त करून घेतला. संपूर्ण वातानुकूलित 700 पेक्षा जास्त आसन क्षमता, उपहारगृह, सुसज्ज ग्रीन रूम आदी वैशिष्ट्यपूर्ण सुविधांसह सज्ज झालेली ही देखणी इमारत रसिकांना आदरणीय अजितदादांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आली. लोकनेते स्वर्गीय गोपीनाथरावजी मुंडे यांचे या नाट्यगृहाला नाव देऊन त्यांच्याबद्दलची कृतज्ञताच या युवा नेत्यानं व्यक्त केली आहे. परळी शहराची मध्यवर्ती संस्था असलेली नगर परिषदेची निजामकालीन इमारतही मोडकळीला आली होती. वैशिष्ट्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून 4 कोटी रुपयांचा विशेष निधी प्राप्त करून धनंजय मुंडे यांनी स्वतःच्या संकल्पनेतील भव्य 4 मजली प्रशासकीय इमारत उभी केली आहे. या इमारतीत विविध कक्ष, नगराध्यक्ष कक्ष, सर्व सभापतींना स्वतंत्र कॅबिन, मुख्याधिकारी कक्ष, प्रशासन विभागातील प्रत्येक विभागनिहाय कक्ष, जनरल बॉडीसाठी सुसज्ज हॉल, कॉन्फरन्स हॉल, प्रेस गॅलरी, पार्किंगची स्वतंत्र व्यवस्था, लिफ्ट, उपहारगृह आदी वैशिष्ट्यपूर्ण सुविधा व आकर्षक अंतरंगात व बाह्य सजावटीसह इमारत आज शहराच्या वैभवात भर घालण्याचं काम करत आहे. मराठवाड्यातील ही सर्वात अद्ययावत इमारत ठरली आहे. नामदार धनंजय मुंडेंच्याच प्रयत्नातून आणखी एका वास्तूचं निर्माण सुरू झालं आहे. शहरातील जुने व मराठवाड्यातील 56,000 ग्रंथसंपदा असणारं समृद्ध वाचनालय अशी ओळख असलेल्या डॉक्टर भालचंद्र वाचनालयाच्या इमारतीचं नवनिर्माण करण्यात येत आहे. अद्ययावत व डिजिटलायझेशन असणारं हे वाचनालय निर्माण होत आहे. यामध्ये अभ्यासिका, वाचन कक्ष, ई लायब्ररी, किड्स लायब्ररी, कलाप्रेमींसाठी आर्ट गॅलरी आदींचं निर्माण करण्यात येत आहे. त्याचबरोबर व्यापारी संकुलात साहित्य व साहित्याशी निगडीत दुकानांसाठी व्यापारी संकुल बांधण्यात येत आहे. या इमारतीचं बांधकाम प्रगतीपथावर आहे. नगर विकास 6 योजनेच्या 1,80,00,000 रुपये निधीतून हे काम उभं राहिलं आहे, ज्याचा शुभारंभ नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आदरणीय अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष आमदार श्री सुनीलजी तटकरे यांच्या शुभहस्ते झाला आहे. शहरातील नागरिकांवर येणाऱ्या कोणत्याही संकटाला धावून जाणं हे नगरपालिकेचं आद्य कर्तव्य असतं. शहरात
आगीसारख्या लहान मोठ्या घटना नेहमीच अपघातानं घडतात. अशा वेळी त्या शहराची अग्निशमन यंत्रणा मजबूत असली तर या दुर्घटनांमुळे होणारी जीवित व वित्तीय हानी टाळता येऊ शकते. शहर सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून शहराचा अग्निशमन विभाग अतिशय तत्पर व सुसज्ज करून देण्याचा नामदार धनंजय मुंडेंचा निर्धार होता. पालिकेचा हा विभाग आता सुसज्ज आणि तत्पर झाला आहे. या विभागात अग्निशमन साहित्य नव्यानं भर घालून उपलब्ध करून देण्यात आलं आहे. महाराष्ट्र शासनाच्या अग्निशमन अभियान अंतर्गत 68 लक्ष रुपये निधीतून अधिक क्षमतेची उपकरणं, अग्निशमन कर्मचाऱ्यांना आवश्यक सर्व सोयी सुविधा, अग्निशमन केंद्र व अग्निशमन कर्मचाऱ्यांची निवासस्थाने असे सुसज्ज अग्निशमन केंद्र नांदागौळ रोडवर उभारले जात आहे. या उभारणीचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरातील विविध चौक हे त्या शहराची ओळख असतात, मानबिंदू असतात. या चौकांमधील हे चौक ज्या नावाचे असतात त्या नावांची महापुरुषांची पुतळे या चौकात असतील तर या महापुरुषांचं कार्य प्रत्येकाला प्रेरणा देत असतं. मागील 5 वर्षात शहरातल्या चौकांचं सुशोभीकरण करण्याचं काम आदरणीय नामदार धनंजय मुंडे यांनी नगरपालिकेच्या माध्यमातून केलं आहे. शहरातल्या मुख्य शिवाजी चौकात छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा 20 लाख रुपये खर्चून नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून बसवण्यात आला आहे. त्याचं सुशोभीकरण महाराजांच्या वैभवाला साजेसं नगरपालिकेनं केलं आहे. रेल्वे स्थानक परिसरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याचं सुशोभीकरण असो, वैद्यनाथ मंदिराकडे जाणाऱ्या पोलीस स्थानकासमोरील चौकाचं श्री संत सेवालाल महाराज नामकरण करून सुशोभीकरण करण्याचं काम असो, की बस स्थानकासमोर अण्णाभाऊ साठेंच्या पुतळ्यासाठी चबुतरा आणि सुशोभीकरणाचं काम असो, हे काम आज पूर्णत्वास आलं आहे. संत महात्मा बसवेश्वर चौकासोबत प्रस्तावित महेश चौक, छत्रपती संभाजी चौक, मौलाना अब्दुल कलाम आझाद चौक, आई भवानी चौक आणि राणी लक्ष्मीबाई टॉवर चौक आज सुशोभीकरणामुळे शहराच्या आणि रस्त्यांच्या वैभवात भर घालण्याचं काम करत आहेत. परळीतल्याच प्राचीन कालरात्री देवीच्या मंदिरात पारंपरिक सीमोल्लंघन केलं जातं. त्याचबरोबर धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त बौद्ध बांधव याच मैदानावर समारंभ साजरा करतात. हिंदू व बौद्ध बांधवांच्या दृष्टीने उपयुक्त असलेलं हे मैदान विकसित करून या ठिकाणी सर्व भौतिक सुविधांनी युक्त भव्य दिव्य दसरा पार्क उभारला जात आहे. नागरी दलित वस्ती सुधार योजनेतून 45 लक्ष रुपये खर्चून हा पार्क विकसित केला जात आहे. हे काम सध्या प्रगतीपथावर आहे. त्याची संकल्पनाही नामदार धनंजय मुंडे यांचीच आहे. परळीत औष्णिक विद्युत केंद्रामुळे प्रदूषणात मोठी वाढ झाली आहे. अशा वेळी मोकळी हवा लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकाला निवांत विसावा हवा असतो. स्वच्छ हवा आणि हा निवांतपणा देण्याचं काम उद्यानं करत असतात. जिजामाता उद्यानाची ही दुरावस्था झाली होती. ही उद्यानं विकसित करण्याच्या सूचना नामदार धनंजय मुंडेंनी पालिकेला दिल्या. जुन्या जिजामाता उद्यानाच्या पुनर्निर्माणाचं काम आज सुरू आहे. काही विघ्न संतोषी मंडळींनी हे काम बंद पाडण्याचं पाप केलं असलं तरी आगामी काळात जिजामाता उद्यानाला नवं रूप आल्याशिवाय राहणार नाही. त्याशिवाय शिवाजीनगर भागात संत भगवान बाबा उद्यानाची, माणिकनगर भागात कल्याणकारी हनुमान उद्यानाची आणि पंडित दीनदयाल उपाध्याय उद्यानाच्या नूतनीकरणाचं काम युद्ध पातळीवर सुरू आहे. शहरातल्या प्रत्येक ओपन स्पेसवर छोट्यांसाठी चिल्ड्रन पार्क आणि आबालवृद्धांसाठी नाना नानी पार्क उभारण्याचा नामदार धनंजय मुंडेंचा प्रयत्न सुरू आहे. परळी शहरात अल्पसंख्याक म्हणजेच मुस्लिम बांधव मोठ्या संख्येनं राहतात. लग्नासारखे विधी करण्यासाठी त्यांना शादीखाने उपलब्ध नाहीत. या बांधवांची ही अडचण लक्षात घेऊन कुरेशी नगर भागात भव्य शादीखाना उभारला जात आहे. मुस्लिम बांधवांना शिक्षणाच्या आणि विकासाच्या प्रक्रियेत सहभागी करून घेण्यासाठी अल्पसंख्याक योजनेमार्फत मुलामुलींचं निवासी वसतिगृह बांधल्या जात आहे. आयशा कॉलनी इथं हज हाऊस आणि आझाद नगरला बागवान सभागृह बांधून समाजाला विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी नामदार धनंजय मुंडे अहोरात्र परिश्रम घेत आहेत. शहरातल्या असाच आणखी एक मोठा वर्ग असलेल्या
दलित बांधवांसाठी भीमनगर भागात बौद्ध विहार आकाराला येत आहे. परळी शहर हे 18 पगड जातींचं वास्तव्य असणारं शहर आहे. दलित मुस्लिम बांधवांप्रमाणेच इथं सर्व समाजांना विकासाच्या प्रक्रियेत सामावून घेण्यासाठी प्रत्येक समाजाचं एक स्वतंत्र सामाजिक सभागृह असलं पाहिजे अशी त्यांची धारणा होती. त्याला मूर्त रूप देण्यासाठी आज राजस्थानी विप्र समाजातील गायत्री मंदिर सभागृह, शिंपी समाजासाठी संत नामदेव सभागृह, जैन बांधवांसाठी महावीर भवन, राजपूत धोबी समाजासाठी संत गाडगे बाबा सभागृह, धनगर बांधवांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सभागृह, सुतार समाजासाठी विश्वकर्मा भवन, शिक्षकांसाठी शिक्षक भवन, दिव्यांग बांधवांसाठी दिव्यांग भवन, पेन्शनर्स नागरिकांसाठी पेन्शनर्स भवन उभारलं जात आहे. काही सभागृह हे आकाराला आले आहेत आणि काही कार्यान्वित झाली आहेत. नगरपालिकेनं मागील 5 वर्षात नामदार धनंजय मुंडेंच्या नेतृत्वाखाली शहरातील विविध समाजाच्या स्मशानभूमींचं सुशोभीकरण, संरक्षक भिंती व आवश्यक भौतिक सोयी सुविधा निर्माण करून दिल्या आहेत. यामध्ये दशनाम गोसावी समाज, भोई समाज, कब्रस्तान, 12 बलुतेदार स्मशानभूमी, जलालपूर येथील स्मशानभूमी, बौद्ध समाज स्मशानभूमी आदींचा समावेश आहे. त्याप्रमाणे मोक्षधाम सार्वजनिक स्मशानभूमी विकसित करण्यात आलं असून शवदाहिनी, पाण्याची व्यवस्था, बैठक व्यवस्था, निवारा आदी सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. वीरशैव स्मशानभूमीसाठी तटरक्षक भिंत, निवारा, रस्ता आणि हायमास्ट आदी सुविधा निर्माण करून देऊन मोक्षधाम विकसित केले आहेत. हायमास्ट दिव्यांनी परळी शहराचे सर्व चौक उजळून निघाले आहेत. राष्ट्रीय वीज बचतीत योगदान म्हणून शहरातील सार्वजनिक पथदिवे हे LED मध्ये परावर्तित करण्यात येत आहेत. शहरातील बेरोजगारांची संख्याही मोठी आहे. या आपल्या तरुण बांधवांसाठी काहीतरी केलं पाहिजे. शहरातील व्यापारपेठ वाढावी या उद्देशानं परळी नगर परिषदेच्या वतीनं व्यापाऱ्यांना वाव मिळावा, त्याचबरोबर सुशिक्षित बेरोजगारांना व्यवसायासाठी व्यापारी गाळे अल्प दरात उपलब्ध व्हावेत या उद्देशानं गणेश पार रोड मिलिंद विद्यालयाजवळ तसेच आंबेवेस येथे एकूण 64 दुकानांचं व्यापारी संकुल उभारण्यात येत आहे. सुवर्ण जयंती स्वयंरोजगार विभागाच्या अभियानांतर्गत शहरातील बचत गट व्यावसायिकांना वेळोवेळी फिरता निधी पतपुरवठा देऊन त्यांना स्वतःच्या पायावर उभं केलं आहे. 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या परळीत महाशिवरात्री निमित्त लाखो भाविक दर्शनाला येतात. मोठी यात्रा भरते. मागील काळातील पालिकेतील सत्ताधाऱ्यांनी ही यात्रा अधिक विकसित करण्याकडे दुर्लक्ष केलं आहे. या यात्रेचं पुन्हा पुनरुज्जीवन करण्याचं काम नगरपालिकेनं नामदार धनंजय मुंडेंच्या सूचनेवरून केलं. भव्य दिव्य यात्रा नगरी, परळी केसरी कुस्ती स्पर्धा, विविध सांस्कृतिक प्रबोधनात्मक कार्यक्रम, क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून यात्रेला आलेली मरगळ दूर करून यात्रेला पुन्हा गतवैभव प्राप्त करून दिला आहे. कला, क्रीडा, संगीत, नाट्य आणि मनोरंजनात्मक कार्यक्रमांचे आयोजन करून शहराच्या सांस्कृतिक चळवळीला चालना दिली आहे. पुणे फेस्टिवलच्या धर्तीवर परळीत वैद्यनाथ सार्वजनिक गणेश महोत्सवाच्या माध्यमातून सांस्कृतिक वातावरण कायम ठेवलं. भीम महोत्सव, शिव महोत्सवाच्या आयोजनातून सामाजिक एकोपा निर्माण करण्याचा प्रयत्न नामदार धनंजय मुंडे यांनी केला आहे. डे नाईट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धांचे आयोजन करून युवक खेळाडूंच्या क्रीडा गुणांना वाव दिला. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंती निमित्त विविध उपक्रम राबवून सावधान बाबाची काठी आली या चित्रपटाचे सलग 5 दिवस मोफत शो परळीकरांना उपलब्ध करून दिले. मुस्लिम धर्मीयांच्या जिल्हास्तरीय इज्तेमासाठी रस्ता, पाणी, वीज या मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या. शहरातल्या मुख्य रस्त्यांबरोबर गल्ली बोळ असो की नव्यानं विकसित होणाऱ्या वस्त्या, या वस्त्यांमध्ये पेवर ब्लॉकचे रस्ते, सांडपाण्यासाठी नाले आणि विजेची सोय करून मूलभूत सुविधा पुरवल्या. पालिकेच्या माध्यमातून नागरी समस्यांचे तात्काळ निराकरण करण्यासाठी तक्रार निवारण सारखे अभियान राबवले. शहरातील दैनंदिन स्वच्छतेसह विविध महापुरुषांची जयंती, पुण्यतिथी, सर्वधर्मीय सण आणि उत्सवाच्या पार्श्वभूमीवर विशेष स्वच्छता अभियान
आरोग्याच्या दृष्टिकोनानं निर्जंतुकीकरण आणि मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्यासाठी विशेष अभियान पालिकेनं राबवले. परळी शहरातील गोरगरीब मुलामुलींच्या विवाहाचा भार नामदार धनंजय मुंडे यांनी त्यांच्या नाथ प्रतिष्ठानच्या सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळ्याच्या माध्यमातून उचलला. या गरीब मुलींच्या कन्यादानाचं काम करून हा भाऊ त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आहे. परळी शहर हे कायमच पुरोगामी विचारसरणीचं म्हणून ओळखलं जातं. या शहरानं मागील काही दशकांचा अपवाद वगळता पुरोगामी विचारांना साथ दिली आहे. याच पुरोगामी विचाराला साथ देण्याची पुन्हा एकदा वेळ आली आहे. मागील 25 वर्षात जी कामं झाली नाहीत ती कामं अवघ्या 5 वर्षात झालेली आज शहरात फिरताना जाणवतं. परळी बदलली आहे. परळी विकासाकडे निघाली आहे. परळी प्रगतीच्या नव्या वळणावर आली आहे. अपूर्व विकासाकडे तिची वाटचाल चालू आहे. या वाटचालीला साथ देण्याची नगरपालिका निवडणुकीच्या माध्यमातून परळीकरांना एक संधी प्राप्त झाली आहे. नामदार धनंजय मुंडे सारखं एक विकासाचं दृष्टी असणारं नेतृत्व या शहराला लाभलेलं आहे. हे नेतृत्व केवळ परळीपुरतच मर्यादित राहिलेलं नसून त्यांची कीर्ती, त्यांचं काम आज राज्यभर पसरलेलं आहे. परळी शहरातील एका युवकाला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब यांनी विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेतेपदाची जबाबदारी सोपवून शहराचा सन्मान केला आहे. ही जबाबदारी समर्थपणे पार पाडताना राज्यातील प्रश्नांसाठी विधान भवनात असो की सरकारच्या विरुद्ध रस्त्यावर उतरून सरकारला जेरीस आणण्याची कामगिरी नामदार धनंजय मुंडे या नेतृत्वाने केली आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा असो की धनगर आरक्षणाचा, मुस्लिम समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न असो की लिंगायत समाजाला आरक्षण देण्याचा प्रश्न असो, या नेतृत्वानं सभागृहात आणि सभागृहाबाहेर वेळोवेळी आवाज उठवला आहे. शेतकरी, व्यापारी, महिला, तरुण अशा समाजातील प्रत्येक घटकांचे प्रश्न सोडवणारा, 24 तास जनतेसाठी राबणारा एक आपला माणूस तुम्हाला लाभला आहे. एकीकडे नामदार धनंजय मुंडेंच्या प्रयत्नांमुळे परळी विकासाकडे झेपावत असताना इथल्या विरोधकांनी मात्र या विकासाला साथ देण्याऐवजी सातत्यानं त्यात खोडा घालण्याचं काम केलं आहे. विकासासाठी निधी आणण्याचं काम तर दूरच, पण आलेला निधी कसा अडकवता येईल, खोट्या नाट्या तक्रारी करून पालिकेला कसं अडचणीत आणता येईल एवढंच काम राज्यात सत्ताधारी असलेल्या भारतीय जनता पार्टी या पक्षानं केलं आहे. हे आम्हा शहरवासियांचं केवळ दुर्दैव आहे. राज्यात केंद्रात सत्ता असणाऱ्या भाजपानं परळीच्या विकासासाठी 2 वर्षात काय केलं हे विचारण्याची आज वेळ तुमच्या आमच्यावर आली आहे. निवडणूक ही एक संधी असते. ज्यांनी काम केलं त्यांच्या पाठीवर थाप देण्याची आणि ज्यांनी विकासात खोडा घातला त्यांना त्यांची जागा दाखवण्याची हीच संधी आज परळीकरांना मिळाली आहे. विकास ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे. परळीसाठी नामदार धनंजय मुंडे या नेतृत्वाला आणखी खूप काही करायचं आहे. परळीच्या आजही अनेक समस्या आहेत, त्या सोडवायच्या आहेत. प्रदूषणमुक्त परळी, हिरवी परळी, सुंदर परळी हे त्यांचं स्वप्न साकारायचं आहे. बायपास, शहरात स्विमिंग पूल, संगणकीकृत नगरपालिका, स्वतंत्र भाजीपाला व फ्रूट मार्केट, व्यापारी संकुल, उद्यानांचा विकास, मोंढ्याचं स्थलांतर, वायफाय सिटी, दुभाजकांचं सुशोभीकरण, तरुण आणि खेळाडूंसाठी भव्य क्रीडांगण, भाविकांसाठी भक्त निवास, शिवसृष्टीची निर्मिती करून पुणे, औरंगाबाद, नांदेड, लातूरच्या धर्तीवर शहर विकसित करायचं आहे. लक्षात असू द्या बंधू आणि भगिनींनो, हे सगळं करायचं असेल तर येत्या 27 नोव्हेंबर रोजी होत असलेल्या नगरपालिकेच्या निवडणुकांमध्ये आपल्या सर्वांची एक जबाबदारी आहे. बदलत्या परळीचे शिल्पकार असलेल्या नामदार धनंजय मुंडे यांचे हात बळकट करायचे आहेत. राजकीय सामाजिक वारसा लाभलेल्या हलगे कुटुंबातील सौ सरोजनी सोमनाथ अप्पा हलगे यांना आणि त्यांच्या सोबतच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमतांनी विजयी करून परळीच्या विकासाचे साक्षीदार व्हावे हीच या निमित्तानं आपल्या सर्वांना विनंती आहे.
नमस्कार. येत्या 27 नोव्हेंबरला परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीचं मतदान आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं परळी शहरामध्ये 16 प्रभागात आणि नगराध्यक्षपदासाठी एक असे 34 उमेदवार या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह घड्याळ या चिन्हावरती उभे आहेत. मी आज परळीच्या माझ्या मतदार बंधू भगिनींना विनम्रपणे विनंती करतो की गेली 5 वर्ष नगर परिषदचा कारभार आम्ही पाहिला आणि गेल्या 40 वर्षात जो विकास झाला नाही तो विकास आम्ही या 5 वर्षामध्ये या ठिकाणी करून दाखवला. ज्या भागामध्ये अनेक वर्ष विकासाची कामं रखडली होती, प्रामुख्यानं त्या भागामध्ये सुद्धा रस्ते नाले असतील, मूलभूत सुविधा देण्याचं काम असेल, ते काम नगर परिषदेच्या माध्यमातून आणि आमदार म्हणून माझ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निधीमधून या ठिकाणी केलं. एवढंच नाही तर परळीमध्ये जे काही समाज या ठिकाणी राहतात त्या सर्व समाजाला सामाजिक सभागृह देण्याचं कामसुद्धा नगर परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही करून दाखवलं. परळी शहराची प्रशासकीय इमारत असेल, परळी शहराचं नटराज रंगमंदिर असेल, त्याचबरोबर परळी शहरामध्ये शादीखाना असेल, बौद्ध विहार असेल, पाणी पुरवठ्याची महत्त्वाकांक्षी योजना असेल, या सर्व योजना आम्ही या काळामध्ये पूर्ण केल्यात. येणाऱ्या काळात सुद्धा मला माझी परळी फक्त बीड जिल्ह्यात नाही तर उभ्या महाराष्ट्रात एक शक्तीपीठ, एक शक्तिस्थान म्हणून पुढे आणायचं आहे. परळी शहर हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शहर आहे. परळी शहरामध्ये फार मोठं रेल्वे स्टेशन आहे. परळी शहरामध्ये ऊर्जा निर्मिती करणारं 1250 मेगावॅटचा फार मोठा प्रकल्प आहे. या तिन्हीचा संगम या परळीचा विकास करण्यासाठी फार मोठ्या प्रमाणात उपयोगी ठरू शकतो. आणि आज ही त्रिशक्ती परळीच्या येणाऱ्या काळामध्ये फार मोठ्या प्रमाणात या ठिकाणी परळी शहराचा औद्योगिक प्रगतीसाठी उपयोगात येऊ शकते. हे शहर येणाऱ्या काळात औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जावं, हे शहर उद्यानांचं शहर म्हणून ओळखलं जावं आणि या शहरामध्ये राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला नगर परिषदेच्या माध्यमातून फार चांगल्या मूलभूत सुविधा देण्यात याव्या, याच्यासाठी आम्ही येणाऱ्या काळात प्रयत्न करणार आहोत. यापूर्वी 5 वर्षात आम्ही चांगली कामं करून दाखवलेच, पण येणाऱ्या काळात सुद्धा आपण आम्हाला आशीर्वाद दिला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या या 34 उमेदवाराला आशीर्वाद दिला, तर मी आपल्याला विश्वास देतो की येणाऱ्या 5 वर्षाच्या काळात या महाराष्ट्रामध्ये एक परळी हे 12 ज्योतिर्लिंगापैकी एक शक्तीपीठ हे फार मोठ्या प्रमाणात विकासाच्या दृष्टीनं नाव रूपाला येईल आणि परळीचा विकास ही महाराष्ट्राची जनता पाहायला येईल असं काम करून मला या ठिकाणी दाखवायचं आहे. म्हणून सर्व उमेदवाराच्या वतीनं एक राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता म्हणून, महाराष्ट्र विधान परिषदेचा विरोधी पक्षनेता म्हणून मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की या सर्वच्या सर्व उमेदवारांना येणाऱ्या 27 तारखेला घड्याळ या चिन्हावर समोरचं बटन दाबून आपण या ठिकाणी विजयी करावं. आपण या निवडणुकीत आमच्यावर जो विश्वास टाकाल त्या विश्वासाला जोपर्यंत श्वासात श्वास आहे तोपर्यंत तडा जाऊ देणार नाही, हेच मी या ठिकाणी वचन देतो. धन्यवाद. जय हिंद, जय राष्ट्रवादी. भविष्य माझ्या हाती, मी प्रचंड आशा